रायगड म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच. रायगडावर गेल्यावर राजवाडा, राजदरबार, नगारखाना, गंगासागर तलाव, जगदीश्वर मंदिर, शिवरायांची समाधी इत्यादी भव्य स्मारके पाहिल्यावर आपण जणू धन्यच होतो. अजून एक गोष्ट आपल्याला रायगडावर दिसते ती म्हणजे वाघ्या कुत्र्याची समाधी. ही पाहिल्यावर आपल्या मनात असंख्य विचार येतात. इथे या कुत्र्याची समाधी का आहे? शिवकाळापासून ही समाधी इथे आहे का? खरंच या कुत्र्याने महाराज गेल्यावर अग्नीत उडी मारली होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण या व्हिडिओमार्फत करत आहोत. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हा एक वादाचा विषय आहे. सर्वप्रथम या कुत्र्यास वाघ्या हे नाव कोणी दिले हे आपण लक्षात घेतले पाहिजे. वाघ्या कुत्र्याची दंतकथा लिखित स्वरूपात महाराष्ट्र देशातील किल्ले या 1905 साली प्रकाशित झालेल्या ची ग गोगटे यांच्या पुस्तकात येते. त्यातील मजकूर असा: महाराजांचा अंत झाल्यावर त्यांना पालखीत घालून दहनभूमीवर आणले. त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता. दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामीच चालवली आहे असे त्या कुत्र्याने पाहताच त्याने धावून जाऊन एकदम महाराजांच्या चितेत उडी घातली व आपणास जाळून घेतले. इसवी सन 1914 साली राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास या नाटकात या कुत्र्याचे नाव वाघ्या असे ठेवून त्याला ओळख देण्यात आली. नाटकातील वाघ्या हे पात्र दंतकथेवर आधारित होते. वाघ्याच्या समाधीवर राजसन्यास नाटकामधील वाक्य कोरण्यात आली: थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्था घरचे श्वान खरोखरीच सर्वांनी मन देण्यासारखे होते. हा इमानी जीव आबासाहेबांना कधी विसंबत नसे. अखेर प्रभूंचे शुभवसन झाल्याबरोबर या मुख्य इनामी जीवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली. त्यानंतर राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास नाटकावरून आपण बघू. वरील दोन्ही घटनांचा विचार करता महाराष्ट्रामध्ये कुत्र्याविषयी दंतकथा होती हे निश्चित. कुत्रा आगीत स्वतःहून उडी घेईल हे शक्य वाटत नाही. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरील एखादा कुत्रा मेला असावा आणि त्या संबंधीच्या दंतकथा निर्माण झाल्या असाव्यात. शिवरायांचे शिवकालीन पाषाणशिल्प. इसवी सन 1678 साली महाराज दक्षिण दिग्विजय करून महाराष्ट्रात परत येताना बेलवाडी येथे गडी लवेडा घातला. हे काम सकोजी गायकवाड या सरदारावर सोपवले होते. बेलवडीचा ठाणेदार येसाजी प्रभू देसाई हे युद्धात मारले गेले. तरीही येसाजींची पत्नी मल्लमा हिने स्त्री सैनिकांसह हे युद्ध चालूच ठेवले. या युद्धात आपला विजय होणे अशक्य असल्याने मल्लमा हिने शिवरायांशी तह केला. एक महिलेने पतीच्या निधनानंतर वीरांगणेप्रमाणे युद्ध केले म्हणून शिवरायांनी तिला सावित्रीबाई हा किताब दिला. तसेच तिच्या पुत्राला दूधभातासाठी तिचे राज्य परत दिले. मल्लमा हिने शिवरायांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावांच्या दरवाजात, मंदिरात शिवरायांची पाषाणशिल्पे उभी केली. त्यातील एक शिल्प कर्नाटकमध्ये धारवाडच्या उत्तरेस यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या देवळाच्या पश्चिमेस असून या शिल्पामध्ये शिवरायांसोबत झेपावत असलेला एक कुत्रा दाखवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील हे एक शिल्प वगळता अन्य कोठेही कुत्र्यासंबंधी उल्लेख आढळला नाही. शिवाजी महाराजांचे जीवन हे युद्ध आणि स्वराज्याचे राजकारण यातच व्यस्त होते. त्यामुळे कुत्र्याला महाराजांचा लळा लागावा एवढा वेळ महाराजांकडे तर नक्कीच नव्हता. हिंदू धर्मात देव व संत यांच्या चित्रात आपणास कुत्रा, गाय व इतर प्राणी दिसतात. शिल्पकाराने चित्रात पक्षी देखील कोरलेले आहेत. याचा अर्थ महाराज पक्षी पाळत होते असा होत नाही. यानंतर छत्रपती शाहू महाराज व खंड्या. छत्रपती शाहू महाराज हे श्वानप्रेमी होते. शाहू महाराज शिकारीला गेले असताना त्यांचा कुत्रा खंड्या याने वाघाच्या हल्ल्यांपासून शाहूंचे रक्षण केले होते. कालांतराने खंड्या मरण पावल्यानंतर खंड्याची समाधी संगमावली येथे उभारली गेली. खंड्या कुत्र्याची समाधी पाहता त्या काळी आपल्या आवडत्या प्राण्याची समाधी बांधली जात होती हे निश्चित. रायगड स्मारक समितीतील मंडळी निधी जमवण्यासाठी इंदूर येथे होळकर संस्थानिकांकडे गेले. शिवस्मारकांसाठी पैसे देणे इंग्रजद्रोह होईल म्हणून तुकोजी होळकर यांनी राणीसाहेबांचे लाडके कुत्रे वारले व त्याचे सूतक असल्याचे सांगून भेट टाळत होते. स्मारक समितीतील लोकांनी यावर तोडगा सुचवला की आपण कुत्र्याचा पुतळा उभारावा, त्यामुळे इंग्रजद्रोह होणार नाही. तोडगा उपयोगी पडून तुकोजी होळकरांनी 5,000 रुपयांची देणगी दिली आणि समितीने कुत्र्याचा काल्पनिक पुतळा रायगडावर बसवला. वरील घटनेचा विचार करता तुकोजी होळकर यांनी यापूर्वीच पहिले शिवचित्र लिहिणाऱ्या केळुसकर यांच्या शिवचरित्राच्या 4,500 प्रती 24,000 रुपयांना विकत घेऊन जगभरातील ग्रंथालयांना मोफत वाटल्या. तसेच पुण्यातील राजश्री शाहूंनी पायाभरणी केलेल्या शिवस्मारकाला आर्थिक मदत केली.
ते तुकोजी होळकर इंग्रजद्रोह होईल म्हणून घाबरले हे विश्वासार्ह नाही. धनगर समाजातील बांधवांना कुत्रा हा प्राणी प्रिय असतो. याचाच अर्थ शिवस्मारकाचे उर्वरित काम शिवसमाधीवर मेघडंबरी व कुत्र्याच्या स्मारकाचे काम करण्यासाठीच तुकोजी राजांनी आर्थिक मदत केली. वाघ्याच्या स्मारकावर तुकोजींच्या देणगीचा स्पष्ट उल्लेख आहे. शिवसमाधीच्या जीर्णोद्धारात आढळली प्राण्याची कवटी. मुंबईचे श्री तात्यासाहेब सुळे यांनी शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचे शिवधनुष्य उचलले. समाधीचा पाया खोदण्याचे काम चालू असताना साधारण 6 फूट खोदल्यानंतर राख व एका पेटीत कवटी मिळाली. तत्कालीन स्मारक कमिटीने ही कवटी कलकत्त्याला झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे परीक्षणासाठी पाठवली. या संस्थेने 12 जानेवारी 1926 रोजी पाठवलेल्या त्यांच्या अहवालानुसार ही कवटी व हाडे ऊद मांजराची असून ती जळलेली नाहीत असे पत्र समितीस पाठवले. या ऊद मांजराचा मृत्यू शिवसमाधी जेव्हा दुर्लक्षित आणि बंगलेल्या स्थितीत होती त्यावेळी घडून आला होता. वाघ्या कुत्र्याचा विदेशी पुतळा. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हा विदेशी कुत्र्याची प्रतिमा आहे. शिवरायांच्या काळात महाराष्ट्रामध्ये विदेशी कुत्रा आढळून येत नाही. रायगड स्मारक समितीतील मंडळी कुत्र्याच्या प्रतिमेसाठी त्यावेळचे प्रसिद्ध शिल्पकार श्री नानासाहेब करमरकर यांच्याकडे गेले असता त्यांच्याकडील तयार कुत्र्यांच्या शिल्पामधील एक शिल्प निवडले गेले व ते वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर स्थानापन्न झाले. वरील सर्व घटनांचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कोणतेही तत्कालीन संदर्भ वाघ्या कुत्र्याबाबत मिळत नाहीत. वाघ्या कुत्र्याची समाधी ही दंतकथेचा आश्रय लावून तुकोजी होळकरांच्या आर्थिक निधीतून उभी राहिली. छत्रपती शाहू महाराज यांच्या खंड्या कुत्र्याची समाधी ही वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी प्रेरक ठरली.